नमस्कार प्रेक्षको, सत्यस्पर्श न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इचलकरंजीमधील क्रीडा विश्वाला उजाळा देणारी आणि युवकांमध्ये उत्साहाची लाट निर्माण करणारी 2025ची आमदार चषक स्पर्धा, जी 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान अतिशय जल्लोषात पार पडली। स्पर्धेची सुरुवात इचलकरंजी येथील जिम्नॅशियम मैदानावर शहरी आणि ग्रामीण दोन विभागामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। दिनांक 19 नोव्हेंबर रोजी या भव्य स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले। सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला। समारोप आणि बक्षीस वितरण 23 नोव्हेंबर रोजी कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजयी संघाचा गौरव करीत बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला। ही सुंदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इचलकरंजी जिम्नॅशियम टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उदय धातुंडे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील पूर्ण टीमने अहोरात्र मेहनत केली। नियोजन समितीमध्ये नंदू माळी, जावेद संधी, राजू आंबी यांनी काम पाहिले, तर नासिर शिरगावे, आरिफ कागवाडे, धनंजय पवार, उदय लोखंडे, पंकज डंबाळ, पवन दायमा, रितेश बांगड, गणेश मुसळे, राजू मगदूम, अमोल शेटे, किरण कुडाळकर, आसिफ नेचकर या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले। मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत आपल्या मोहक आवाजातून समालोचन करत प्रेक्षकांची मने जिंकली ती भाटसाहेबांनी। विजेत्या संघांचा गौरव। या स्पर्धेत 4 विजेत्या संघांनी आपल्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। प्रथम क्रमांक पंढरपूर संघ, द्वितीय क्रमांक चिंचवाड संघ, तृतीय क्रमांक कंजार भाट संघ, चौथा क्रमांक भिलवडी संघ। प्रेक्षक गॅलरीमध्ये कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना देखील रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले। सदर स्पर्धेला क्रिकेट प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सर्व बक्षिसांना राजू धातुंडे यांचे सहकार्य लाभले। ताज्या घडामोडींसाठी आमचा न्यूज चॅनल सत्यस्पर्श न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। सत्यस्पर्श न्यूजसाठी जिशान मुल्ला, धन्यवाद।